काँग्रेस व मित्र पक्षाच्या सहकार्याने जनशक्ती पक्षाची निर्मिती करण्यात आले असून या पक्षातर्फे उमरखेड नगरपालिकेसाठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार तेजश्री संतोष जैन यांनी आज प्रचाराचा झांझावाती दौरा वार्ड क्रमांक 5 मध्ये केलेला दिसून येत आहे। यावेळी त्यांच्यासोबत शेकडो महिला पुरुष प्रचार करताना दिसून आले आणि त्यांनी आज अग्निबाणशी बोलताना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला, सगळीकडे खड्डेच खड्डे पडलेले आहेत, नागरिकांना स्वच्छ पाणीसुद्धा मिळत नाही, त्याचबरोबर रस्त्याने चालणेसुद्धा मुश्किल आहे असा आरोप करून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळातील कामावर नाराजी व्यक्त केली। यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या माजी नगराध्यक्षा सौ अर्चनाताई बाळासाहेब नाईक यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या कार्यप्रणालीवर टीका केली असून या दोन महिलांनी दिलेली अग्निबाणची प्रतिक्रिया आता आपण पाहूया। अग्निबाण लाईव्ह न्यूज साठी डॉक्टर अंबेजोगाईकर उमरखेड। मी प्रथम सौ तेजश्री संतोष जैन, मी जनशक्ती पॅनल कडून उभी आहे। सर्वसाधारण जनशक्ती पॅनल हे सर्वसाधारण म्हणजे जनतेचं पॅनल आहे आणि आम्ही सर्वसाधारण सर्व लोकांकडून उभे आहोत की बाबा हे जनशक्ती पॅनलला मतदान करतील आणि आम्ही हे धनशक्ती नाही जनशक्तीचं पॅनल आहे। लोकांनी असं हे विचार करावा नाही की हा सर्वसाधारण लोकांचे मतदान आम्ही विकास करण्यासाठी सर्व सामान्य जनतांना सोबत सगळं लोकांना सोबत घेऊन आम्ही हे पॅनलचा विकास करण्यासाठी उभे आहोत। आणि प्रथमतः लोक म्हणत आहे की विकास केलेला आहे, विकास केलेला आहे, हे साधारण सर्व विकास बलाढ्य लोकांच्या घरापर्यंत गेलेला आहे, सर्वसाधारण जनतेपर्यंत कुठलाच विकास झालेला नाही। आम्ही आता काल कुठला इंद्रायणी नगर मध्ये 4 नंबर वार्डामध्ये गेलो होतो। इतके की चढताना चढत पडत खाली असं चढ उतार तिथल्या लोकांच्या एवढ्या समस्या आहे की घरकुल नाही, त्या लोकांना पाणी नाही, एक वेळेस तरी निदान पाण्याची तरी सोय जावी, घराघरापर्यंत पाणी तरी त्यांना मिळावं असं आमची इच्छा आहे। आणि आम्ही सर्व जनतेला एकच आवाहन करतो की जनशक्ती पॅनलला निवडून द्यावं, धनशक्ती पॅनलला नाही। आणि आम्ही पूर्णपणे थोडाफार जसं विकास येतो त्या हिशोबाने आम्ही निधी मिळेल तर आम्ही त्याच्यातून आम्ही विकास करू असं आमचं सर्व जनतेला आव्हान आहे। आणि आम्ही भ्रष्टाचार मुक्त करू आणि सर्व जनतेला आम्ही आव्हान करू की आमच्या सोबत राहा, सर्वांनी आम्हाला मतदान करून विजयी करून द्या। जनशक्ती पॅनलचा विजय असो, जनशक्ती पॅनलचा विजय असो। मी आव्हान असं करेल की जनतेने जनशक्तीचा विकास विजय करावा आणि त्यांना निवडून आणावं आणि गरीब लोकांची ज्या समस्या आहे त्या सगळं निवारण करतील। हे सगळं तुम्ही जर निवडून आणलं तर परिवर्तन घडून येईल, स्वच्छ भारत, स्वच्छ उमरखेड, सुंदर उमरखेड आणि विकास भरपूर करेल। मी नगराध्यक्ष असताना खूप सुख सुविधा गरीब लोकांना भेटल्या आणि खूप त्यांचे काम खूप झाले। आता ह्या 9-10 वर्षामध्ये गरीब लोकांची म्हणजे मदत होत नाही, समस्या निरसन नाही, त्यांना भ्रष्टाचार खूप झाला आणि जे रोड रस्ते नाले आम्ही 4 नंबर मध्ये फिरलो इंदिरानगरला, इतकं त्यांची बेकार अवस्था आहे, त्यांना लाईट सुद्धा नाहीये, पाणी नाही, रोड नाही आणि आंधळे लोक आहेत तिकडं, त्यांना चालता सुद्धा येत नाही, एवढी खराब व्यवस्था आहे तिकडची। तर मला हेच म्हणायचंय की जे आम्ही जनशक्ती आमचं पॅनल आहे त्यांनाच निवडून द्या आणि तेजश्रीताई नगराध्यक्ष त्यांनाच विजयी करा आणि जे आमच्या वार्डातले जे मेंबर आहेत शिकारे सर आणि ठाकरे यांनाच निवडून द्या, एवढंच म्हणणं। जनशक्ती पॅनलचा विजय असो।